वि स खांडेकर स्मृती संग्रहालयाचं कार्य सुरू झालं आणि त्याच्या प्रारंभाच्या निवेदनापासून खांडेकर कुटुंबियांच्या कुरबुरी सुरू झाल्या. आम्ही निवेदनात जनतेस अर्थसहाय्याचं आवाहन केलं होतं. ते खांडेकरांच्या तत्वाविरुद्ध असल्याचं निदर्शनास आणल्यावर ते अर्थसहाय्य आव्हान आम्ही पुढं गाळलं. खांडेकर कुटुंबीय, खांडेकर प्रेमी, मराठी प्रेमी अशा जवळजवळ 100-150 लोकांना मी निवेदनं पाठवली होती. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत, पुढारी आदी स्थानिक वृत्तपत्र वाहिन्या, दूरदर्शन, आकाशवाणी असं व्यापक प्रसिद्धी देऊनही विद्यापीठास आर्थिक मदत करणारे 3च सुहृद भेटले. प्राध्यापक ग प्र प्रधान ₹1000, श्री वि चिपळूणकर ₹500, श्री मुकुंदराव किर्लोस्कर ₹3,500. मग प्रारंभी स्वेच्छा साधनं देणाऱ्या खांडेकर कुटुंबियांकडून संरक्षणाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. विमा, गजर, संरक्षक अशी सारी तयारी विद्यापीठानं दर्शवली. तरी रोज नवे प्रश्न उपस्थित होऊ लागले. पत्रव्यवहारातून कटुता येऊ लागली. खांडेकर कुटुंबियांच्या इच्छेनुसार मार्गदर्शक समिती नेमली तरी त्यांचं समाधान झालं नाही. मग मात्र विद्यापीठानं ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, फेलोशिप इत्यादीच्या प्रतिकृती करण्याचं धोरण अंगीकारलं. मूळ पुरस्कार मिळावेत म्हणून सतत पाठपुरावाही ठेवला आणि विद्यापीठानं आपल्या वकुबाप्रमाणे परंतु वि स खांडेकरांची प्रतिष्ठा यत्किंचितही कमी होणार नाही याची खबरदारी घेत जीवाचं रान केलं. या कामी आम्हास भारतीय ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, मुंबई विद्यापीठ, मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील महानगरपालिका, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांचं मोलाचं सहाय्य लाभलं. खांडेकरांच्या जीवन आणि साहित्याचे अभ्यासक, संग्राहक जया दडकर यांनी वि स खांडेकर सचित्र चरित्रपट या ग्रंथातील सर्व छायाचित्र वापरण्यास उदारपणे अनुमती दिली. सिने साहित्य संग्राहक शशिकांत केणीकर यांनी आपल्याकडील सर्व पटकथा पुस्तिका छायाचित्र दिली. तिकीट संग्राहक दत्ता धर्माधिकारी यांनी खांडेकर जन्मशताब्दीच्या उद्घाटन प्रसंगीची पाहुण्यांची स्वाक्षरीत प्रथम आवरणे तिकिटे दिली. या निमित्तानं वि स खांडेकरांना मानणारा मोठा वर्ग जगभर पसरल्याचं लक्षात आलं. त्या सर्वांनी निरपेक्ष आणि उत्स्फूर्त सहाय्य केलं. अनिलभाई मेहतानी समग्र साहित्य संच दिला. पुढे खांडेकर कुटुंबियांकडून काही कात्रणं आणि 5-6 पुस्तकं हाती आली. तत्पूर्वी मंदाताईंनी अश्रूचं हस्तलिखित पद्मभूषण प्रशस्तीपत्र मूळ रूपात देऊन उमेद वाढवली होती. या साऱ्या उतार चढावात विद्यापीठाचं सारं प्रशासन, कलाकार एक दिलानं पाठीशी राहिले. विशेषतः प ना पोद्दार, विजय गजबर, मनोहर सुतार, बाळासाहेब निश्चिते, हरीश गडकरी, संजीव संकपाळ यांचं सहाय्य शब्दातीत. संग्रहालय सफलतेचे खरे श्रेयदार तेच. या प्रवासात अनिवासी भारतीय असलेले खांडेकर प्रेमी डॉक्टर अनंत लाभसेटवार हे भेटले आणि या प्रकल्पाला कलाटणीच मिळाली. असं लक्षात आलं की आपण चालवलेल्या वि स खांडेकरांच्या पुनर्शोधास आता वैश्विक पाठबळ आणि मान्यता मिळू लागली आहे. डॉक्टर लाभसेटवार प्रतिष्ठान अमेरिका आणि डॉक्टर लाभसेटवार प्रन्यास नागपूर यांनी ₹1,00,000 देऊन शिवाजी विद्यापीठात वि स खांडेकर जयंती व्याख्यानमाला सुरू झाली. नुकतंच त्यांनी आणखीन ₹1,00,000 देऊन वि स खांडेकरांच्या स्वागत अभ्यासार्थ एक राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं. यातून प्रेरणा घेऊन शिवाजी विद्यापीठानं आता वि स खांडेकर आंतरभारतीय अध्ययन केंद्र विकसित करायचं ठरवलं आहे. या सर्वामागं कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखेंची दूरदृष्टी आणि डॉक्टर चंद्रशेखर जहागीरदार यांचं मार्गदर्शन लाभलं. खांडेकर कुटुंबीय, आंतरभारतीय शिक्षण संस्था कोल्हापूर यांचं आणखीन सहकार्य लाभतं तर हे कार्य अधिक वरच्या दर्जाचं होऊ शकलं असतं. वि स खांडेकरांच्या पुनर्शोधात एक गोष्ट लक्षात आली की कोणत्याही प्रकल्प संस्था उभारणी झोकून दिल्याशिवाय
तुम्हास काहीही निर्माण करता येत नाही. आपण ज्या लोकांना गृहीत धरून झोकून देत असतो, तन मन धन खर्च करत असतो, त्याला काही रूप येऊ लागलं, माणसाचं नाव होऊ लागलं की लोक कुरापती काढत राहतात. निखळ सहाय्य आणि सहकार्याची उदारता महाराष्ट्राच्या समाज जीवनात रुजण्याची गरज आहे. आपलं समाजमन सतत व्यक्तिद्वेष केंद्रित राहिल्यानं आपल्या विकासास मोठी खीळ बसत आली आहे. आपल्या मनातील मागं खेचणाऱ्या खेकड्याच्या नांग्या आपणच मोडून टाकायला हव्यात. छत्रीच्या दांड्यानं पाय ओढायचे आपण सोडून द्यायला हवे. दुसरं म्हणजे आपण आपल्या ऐतिहासिक ठेव्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करतो. आपली ग्रंथालय अनास्थेमुळं वाळवी खाऊन संपवते. ग्रंथालय संस्था, तेथील व्यवस्थापन मंडळ, कर्मचारी यांची अनुदारता, अनास्था, असहकार, नियमावर बोट ठेवून सेवा न देण्यातील धन्यता यातून महाराष्ट्रानं स्वतःला सोडून घेतलं पाहिजे. संशोधक अभ्यासकांना हॉटेलातील वेटरच्या तत्परतेनं हे देऊ का ते देऊ असा ध्यास ग्रंथालय व्यवस्थापन लावून घेईल तर या महाराष्ट्रात पुन्हा एकदा संशोधनाचं सुवर्णयुग अवतरेल. आपल्या घराघरात जुन्या वस्तू, पत्रव्यवहार, पुस्तके, पोथ्या, फर्निचर, कागदपत्रे इत्यादी रद्दीत आणि कबाडात टाकण्याची आपली बेफिकिरी यामुळं महाराष्ट्रानं इतिहास, साहित्य, संगीत, संस्कृतीचा मोठा वारसा गमावला आहे. आपणाकडील अशी साधनं उदारपणे संशोधक, अभ्यासक, सार्वजनिक संस्था, ग्रंथालय, संग्रहालय यांच्याकडं सोपवण्याची आधुनिकता आपण जोपासणं गरजेचं आहे. सांस्कृतिक संपत्ती ही व्यक्तिगत पैतृक संपत्ती न मानता तिची सार्वजनिक किंमत, तिचं कालातीत महत्त्व लक्षात घेऊन तिचं रक्षण आणि जोपासना करायला हवी. असं झालं तर उद्याचा महाराष्ट्र उरलेला वारसा जपूनही जगातला संस्कृती संपन्न प्रदेश ठरेल. खाली जमीन वर आकाश घेऊन जन्मलेला मी आज माझ्या वयाला 55 वर्ष पूर्ण झाली. इतक्या वर्षाच्या प्रवासानंतरही मी कोण याचा शोध मला लागलेला नाही. या प्रश्नाचं नेमकं उत्तर हाती आलेलं नाही. नित्य नव्याच्या ध्यासात, शोधात मात्र मला रोज रोज नवे कवडसे दिसतात आणि हळूहळू त्याचा सूर्य होत जातो. जीवनाचं हे सूर्य होणं आता माझा जीवनक्रमच होऊन गेलाय. हेच पाहना, इतक्या मुसाफिरीनंतर मी गप्प बसावं की नाही, पण नाही, नित्य चालतो मी नवीन वाट प्रमाणे माझं गतीचा कायदा पाळणं सुरू आहे. वि.स. खांडेकर स्मृती संग्रहालय हातावगळं करेतोवर भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचं स्मृती संग्रहालय उभारायचं खूळ डोक्यात भरलंय. इकडं माझ्या महावीर कॉलेजमध्ये प्राचार्यपद खुणावं लागलंय. आजवर लिहिलेलं सारं लेखवजा साहित्य पुस्तकरूप करण्याचा ध्यास आहेच. उर्वरित खांडेकर साहित्य संपादनही सुरूच आहे. मोठा मुलगा निशांत विवाहित होऊन बाबा होणार असल्यानं मी आजोबा होण्याच्या मार्गावर आहे. त्यानं आपली मैत्रीण शीतलशी आंतरधर्मीय विवाह करून माझं घर साने गुरुजींचं आंतरभारती घर केल्याचा आनंद काय वर्णावा. छोटा मुलगा अंकुर मरीन इंजिनियर होऊन जग पालथं घालतो आहे. त्याची सोयरीकही निशांतप्रमाणे त्याची त्यांनीच जमवली आहे. त्याचं पहिलं समुद्र पर्यटन पूर्ण व्हायचा अवकाश अक्षता रंगून तयारच आहेत. सुखदुःखाच्या ऊन पावसाच्या खेळी चालू असतानाच या प्रवासात माझा सूर्य रोज नवीच झळाळी घेऊन जन्मतो आहे. समाज, शासन सर्वांच्या भरभरून मिळणाऱ्या शाबासकीनं तर कधीकधी मला अचंबित व्हायला होतं. नुकतंच महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीनं 51,000 रुपये आणि प्रशस्तीपत्रक देऊन मला मी केलेल्या हिंदी प्रचार प्रसाराच्या जीवित कार्याबद्दल अनंत गोपाळ शेवडे हिंदी सेवा विशेष पुरस्कार देऊन केलेला शासकीय गौरव, तोही सह्याद्री अतिथीगृहात आणि साक्षात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, खरं नाही वाटत. इकडे माझ्या कर्मभूमी करवीर नगरीत कोल्हापूर महानगरपालिकेनंही
कोल्हापूर भूषण पुरस्कारानं मला सन्मानित केलं. वेळोवेळी मला इतके पुरस्कार मिळाले की त्यांची यादी मारुतीची शेपूट होईल. विविध क्षेत्रातील कामाची यादीही तशीच होईल. कधी काळी नेम नॉट नोन असलेला मी, माझं असं वेल नोन होणं यात माझ्या पुरुषार्थापेक्षा शासन आणि समाजाची उदारता मला मोठी वाटते. मी मागं टाकलेलं आयुष्य अविश्वसनीय वाटावं, इतका सारा बदल एका जन्मात व्हावा हे खरं वाटत नसलं तरी ते एक माझं जीवन वास्तव होऊन बसलं आहे. मागं वळून पाहताना माझ्या लक्षात येतं की कितीही आघात झाले तरी मी स्वतःला उसवू दिलं नाही. आयुष्याची लक्तरं होणार नाही याची काळजी घेत मी सतत विधायक वृत्ती जोपासत आलो. ही बिनटाक्याची समाजक्रिया मला आजवरच्या टक्क्या टोणप्याने शिकवली. त्यामुळं माझं सारं आयुष्य असं सामाजिक कलाकुसरीचं झालं. मी रोज नवी विण घालत शिकत गेलो. त्यामुळं मला रोज नवे छोटे छोटे ताजमहाल दिसतात, खुणावतात नव्या रचनेसाठी, नवनिर्मितीसाठी. म्हणून मला काय करायचं असा प्रश्न पडत नाही. प्रश्नांपेक्षा माझ्यापुढं पर्यायांचा सडा असतो. ते मला घ्या, मला घ्या, मला घ्या म्हणून अर्धवट उभे असतात. मी कालसापेक्ष पर्याय निवडतो. निवडीत विचार असतो, दृष्टी असते, ध्येय असतं. केवळ संधीवर स्वार होण्याचा आतताईपणा मी कधी केला नाही. उलट जे पटलं नाही ते निकरानं नाकारलं, सोडलं. जे सोडलं त्याचा मला कधी पश्चाताप झाला नाही. मला समज येत होती तेव्हा प्रत्येक प्रश्न यक्षप्रश्न होता. आता प्रश्न याचक बनून समोर येतात तेव्हा मी उतून मातून त्यांच्याकडं न पाहता आर्जव, रुजुता एकवटून त्यांचं सन्मानजनक स्वागत करतो. म्हणून माझ्याकडे आलेल्या प्रश्नांची प्राजक्त फुले झाली. सडा असा पडलाय ना, वेचताना दमछाक होते आहे. तुम्हाला खरं सांगू का, माझं हे खाली जमीन वर आकाश आत्मकथन नाही. ते आहे कन्फेशन. ते तुमच्यापुढं असं व्यक्त करताना मला स्टीफन झ्वाईकचं कालचं जग नावाचं आत्मकथन आठवतं. त्यांनी लिहिलं होतं, माझ्या कालच्या आणि आजच्या जगात मोठं अंतर आहे. अंतर, फरक पाहून विश्वासच वाटत नाही की हा गतकाल माझाच होता. असं अचंबित करून टाकणारं जीवन सर्व वंचितांच्या वाट्यास यावं असं मनापासून वाटतं.